हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गरुड अकॅडमी. माझं नाव आहे भारती गरुड आणि आज आपण जरासं पास्टमध्ये जाणार आहोत. म्हणजे आज आपण सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि आय होप तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे प्राचीन इतिहासामधला सर्वात इंटरेस्टिंग असं कुठला टॉपिक असेल तर तो सिंधू संस्कृती हा आहे. जस्ट अ मोमेंट, मी मार्कर सेट करते, मग आपण बोलूयात. ठीक आहे. सो आय होप मार्कर दिसेल. हा. तर हडप्पा संस्कृतीविषयी बोलणार आहोत. त्याआधी प्रश्नांचं स्वरूप बघून घेऊया की प्रश्न कशा पद्धतीने येतात. तर हा एक प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते ठिकाण सिंधू संस्कृतीचे सध्याच्या पाकिस्तानामध्ये, हे लक्षात घ्या की सध्याच्या पाकिस्तानामध्ये जेव्हा पण आपण प्राचीन भारताचा अभ्यास करतो तर तेव्हा पाकिस्तान, भारत, बांगलादेश हा सगळा जो एरिया आहे तो आपण एकत्रित भारत असा मानत होतो आणि म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये. पण जेव्हा सध्याच्या पाकिस्तानात असा शब्द वापरल्यानंतर मग ह्यापैकी कुठलं ठिकाण असणार आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. आणि आय होप या लेक्चरमध्ये तुम्हाला ते समजेल. मी तुम्हाला मॅप देखील दाखवेल की तुम्हाला त्यातनं लगेच समजून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनवण्यासाठी वापरण्यात आला होता? खूप सोपं उत्तर आहे. खूपच सोपं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्णतः लेक्चर बघायच्या आधीच बऱ्याच जणांना माहिती असणार आहे आणि ज्यांना नाही माहिती त्यांना पण कळेल, कारण की हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट आलाय. म्हणजे आपण याला एक स्टार मार्कवाला क्वेश्चन म्हणूयात, खूपदा रिपीट झालाय. ठीक आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण बघूयात नेमकं काय काय आहे. इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. तर ही जी हडप्पा संस्कृती आहे हिचा शोध कुणी लावला याच्या पण जोड्या लावा म्हणून विचारल्या जातात. खूप इम्पॉर्टंट आहे. जस्ट अ मोमेंट. जोड्या लावामध्ये हा प्रश्न पण बऱ्याचदा येतो की दयाराम साहनी यांचं जे नाव आहे आणि आर डी बॅनर्जी किंवा रंगनाथ राव असतील यांच्याबद्दल बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत जोड्या लावामध्ये. ठीक आहे. आणि साधारणतः 1921 मध्ये पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी एक उत्खनन सुरू केलं होतं आणि तिथे हडप्पा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. म्हणजे हडप्पा या ठिकाणी शोध लागला म्हणून त्याचं नाव हडप्पा दिलं गेलंय. ठीक आहे. आणि हा शोध लावलाय दयाराम साहनी यांनी. आता हे आताच्या पाकिस्तानामधलं पंजाब या ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष पहिल्यांदा सापडलेले आहेत. ठीक आहे. जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की त्याचं नाव हडप्पा संस्कृती का पडलं, तर त्या ठिकाणाचं नाव आहे म्हणून. ठीक आहे. आणि या संस्कृतीला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतात कारण की सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये असल्यामुळे. राईट. नंतर आहे त्याच सुमारास, म्हणजे जसं इथे 1921 मध्ये पहिल्यांदा हडप्पाचा शोध लागला, नंतर 1922 मध्ये, म्हणजे टू बी एक्झॅक्ट 1922 मध्ये ना आर डी बॅनर्जी यांना सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदारो येथे, म्हणजे साधारणतः 650 किलोमीटर दक्षिणेला सिंध प्रांतामध्ये मोहेंजोदारो या ठिकाणाचे अवशेष सापडलेले. ठीक आहे. तर आपण एकदा मॅप बघूया, मॅपमध्ये काय सांगितलंय. तर हा आहे मॅप. आय होप मॅप क्लिअर आहे. आणि हा स्कूल बुक मधला मॅप आहे. ठीक आहे. शाळेच्या पुस्तकामधला आहे. फार तर 6वीला आणि 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला हा मॅप बघायला मिळतो. तर इथे जी गोल केलेली ठिकाणं दिसत आहेत, इथे मी असं रेड मार्क करते, ही सगळी ठिकाणं जी आहेत ती हडप्पा संस्कृतीमधली आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दिसेल की इथे अगदीच दक्षिणेला आणि पश्चिमेला कुठली ठिकाणे ते बघणार आहोत. ठीक आहे. तर ही जी सगळी ठिकाण आहे, हा सगळा जो इतका मोठा विस्तार आहे हा हडप्पा संस्कृतीचा आहे. ठीक आहे. जसं इकडे अगदी पूर्वेला म्हटलं तर आलमगीरपूर, उत्तरेला भारतातलं ठिकाण विचारलं उत्तरेला तर ते आहे मंडा. ठीक आहे. पण सिंधू संस्कृतीतलं उत्तरेचं ठिकाण म्हटलं तर शोर्तुगा आहे. ठीक आहे. आजच्या अफगाणिस्तानामध्ये येतं. राईट. नंतर पश्चिमेकडे म्हटलं तर सुतकांचेंदोर आणि दक्षिणेला अगदी म्हटलं तर हे दायमाबाद जे महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. इतकंच लक्षात ठेवायचं आहे कारण की 4 ठिकाणाची 4 टोकं आपल्याला कदाचित विचारली जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, कुठल्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे. जसं इथे हडप्पा आहे, रावी नदी इथे मी मार्क केला दिसतोय तुम्हाला, रावी नदीच्या काठी आहे. आणि मोहेंजोदाडो जे आहे ते सिंधू नदीच्या ठिकाणी. ठीक आहे. आणि भारतातली ठिकाण, आता हा जो ही पिंक लाईन तुम्हाला दिसते, ही पिंक लाईनच्या ह्या साईडला जो आहे तो आपला स्वतंत्र भारताचा आहे. आणि स्वतंत्र भारतामधली ठिकाणं बऱ्याचदा विचारली जातात आणि बऱ्याचदा पाकिस्तानातली ठिकाणं सुद्धा विचारली जातात. मी थोडंसं एक मार्किंग करून दाखवते तुम्हाला. एक सेकंड. आय होप हा येल्लो कलर दिसतोय. हा जो अख्खा येल्लो कलरचा सेक्शन दिसतोय म्हणजे हा
गुजरातचं सेक्शन आहे आणि ही भारतातली ठिकाण आहेत. ठीक आहे, आणि ही इकडे जी बाजूला राहिलेली असतील सगळी जी आत्ताच्या पाकिस्तानामधली ठिकाण आहेत ती वेगळी. आणि शब्द वाचायचा बऱ्याचदा तुम्ही परीक्षेला जेव्हा वाचाल ना तेव्हा तिथे लिहिलं असेल की सध्याच्या पाकिस्तानात किंवा सध्याच्या भारतात असा प्रश्न विचारला तर त्या पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, जर आधीचं विचारलं तर आधीचं, आत्ताचं आता, म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. राईट, पुढे जाऊया. तर आता ह्या ठिकाणी हे जे आहे घग्गर नदी, सर्वात पहिल्यांदा ते इम्पॉर्टंट घग्गर नदी आहे. याचा ह्या खोऱ्याचा सिंधू संस्कृतीचा जो विस्तार आहे तो मोस्टली या घग्गर नदीच्या कोरड्या पात्रामध्ये सापडलेला आहे. ठीक आहे, तर ही नदी जी आहे ही हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते आणि पाकिस्तानातलं तिचं नाव हाकरा असं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या मॅपमध्ये ही नदी तर दिसत नाही, पण शक्यतो ही या मॅपमध्ये दिसत नसल्यामुळे मला आत्ता नाही दाखवता येणार, पण मी नेक्स्ट मॅप तुम्हाला एक अपलोड करून दाखवेल की ज्याच्यामध्ये घग्गर नदीचा सेक्शन दाखवलेला आहे. ठीक आहे, तर तिचं पाकिस्तानातलं नाव काय आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते बघून घ्यायचंय. आणि चारी दिशांना कुठली ठिकाणे ते बघून घ्यायचे. तर हा साधारणतः विस्तार आहे, त्रिकोणी परिसर व्यापलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे हा साधारणतः एक भौगोलिक विस्तार आहे. ठीक आहे, तर याच्यामधली महत्वाची नगरं कुठली आहेत? सर्वात आधी आपल्याला हडप्पा सापडलंय, पण विस्ताराने सर्वात मोठं जे आहे ते मोहेंजोदाडो आहे. म्हणजे असा विस्तार मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे असं जर प्रश्न विचारला की सिंधू संस्कृतीतलं विस्ताराने मोठं ठिकाण कुठलं आहे तर ते मोहेंजोदारो असं आहे. पण भारतातील ठिकाण विचारलं तर ते आहे राखीगडी. ठीक आहे, रेफरन्स म्हणून तुम्हाला लुसेंट जी के बुक तुम्हाला कदाचित माहिती असेल, लुसेंट जी के, त्याच्यामध्ये पहिलाच जो चॅप्टर आहे तो सिंधू संस्कृतीच्या बाबतीत आहे, तुम्ही तो रेफर करू शकता, त्याच्यामध्येच दिलेला आहे. नंतर कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा सापडलाय. अशी प्रत्येक नगरं जी आहे ती स्पेशल आहेत. ठीक आहे, लोथल आहे, लोथलच्या ठिकाणी गोदी सापडले, त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत पुढे. तर ह्या नगराची वैशिष्ट्याला नगर का म्हटलंय, म्हणजे वसाहत, गाव किंवा असं काय नाही म्हटलं, कारण की इथे जी घरांची स्ट्रक्चर होते ते पक्क्या विटांचे होते, म्हणजे भाजक्या विटांची घरं होती. एक वेल स्ट्रक्चर्ड अशी वसाहत होती. घरे, बांधकाम हे सगळं जे होतं ते अगदी वेल डेव्हलप्ड म्हणतो ना आपण, तसं होतं. म्हणून वेल डेव्हलप्ड नगर होतं. आणि जसं रस्ते आणि सांडपाणी रस्ते व्यवस्थित होते, सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था उत्तम होती, झाकलेली गटारं, या सगळ्या गोष्टी खूप खूप इम्पॉर्टंट होत्या. सार्वजनिक आरोग्याबद्दल ते खूप जागरूक होते. रस्ते रुंद होते, एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. खूप इम्पॉर्टंट आहे, रस्ते काटकोनात छेदणारे होते. नगरांचे 2 किंवा अधिक भाग केलेले असायचे आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असायची. असे पण आहेत तटबंदी, फोर्टिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, तटबंदी केलेली असायची, फेन्सिंग सारखंच पण जरा मजबूत. तर आपल्याला ना मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये येऊ शकतं, हा कीवर्ड आहे की तटबंदी होती की नाही. तर होती, फक्त मंदिरं सापडलेली नाहीत, मंदिरांसारखं स्ट्रक्चर नाही सापडलेलं. ह्या पुढच्या स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर या सगळ्या ठिकाणी काय काय होतं, तर घरांची रचना खूप वेल डेव्हलप्ड होती. आवारामध्ये विहिरी, स्नानगृहे, शौचालय या सगळ्या गोष्टी असायच्या, म्हणजे फॅसिलिटीज खूप चांगल्या होत्या. जे पाणी वाहून जायचं ते पाणी शेताकडे वळवलं जात होतं. सांडपाणी जे आहे ते जाळी लावली जायची, त्यातला कचरा काढून टाकला जायचा आणि मग ते शेताकडे वळवलं जायचं. अशा पद्धतीने पाण्याचा पुनर्वापर सुद्धा खूप योग्य प्रकारे केला होता. आणि म्हणून या सगळ्या संस्कृतीला खूप डेव्हलप्ड अशी संस्कृती मानलं जातं. ठीक आहे, तिथे मोहेंजोदारोची स्पेशालिटी आहे महास्नानगृह. तिथे एक प्रशस्त आकाराचं महास्नानगृह सापडलंय. आपल्याला आकारमान विचारणार नाही. हे जे आकारमान आहे प्रत्येक बुकमध्ये थोडंफार फरकाने वेगळं दिलंय. ठीक आहे, थोडाफार फरकाने. तर आपल्याला हे जे मेजरमेंट्स आहेत हे नाही विचारणार, पण हे कुठे सापडले हे मात्र नक्की विचारतील. तर ते सापडले मोहेंजोदारो या ठिकाणी. ठीक आहे, तर इथे पक्क्या विटांचं बांधकाम होतं आणि पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. ठीक आहे, आणि इथे बाजूला तुम्हाला कदाचित दिसत असेल ह्या इमेजमध्ये, इथे येल्लो करते, इथे चेंजिंग रूम सारखे स्ट्रक्चर सुद्धा होते, चेंजिंग रूम सारखे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला आवडत पण असेल हे ऐकायला. ज्यांना इतिहास नाही माहिती किंवा जे हिस्ट्री बॅकग्राऊंडचे नाही आहेत त्यांना पण हा लेक्चर कदाचित आवडेल, कारण की
हा खरंच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस लोकजीवन कसं होतं, लोक प्रामुख्याने शेती करणारे होते, पण व्यापारी वर्ग होता. ठीक आहे, व्यापारी वर्ग हा कीवर्ड आहे ह्याच्यासाठी, खूप इम्पॉर्टंट आहे. व्यापारी वर्ग होता कारण की व्यापार करत असल्याचे खूप सारे पुरावे तिथे सापडले. ठीक आहे, आणि फक्त देशांतर्गत व्यापार नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा ते व्यापार करायचे, जहाजाच्या मार्गाने, जहाजाने व्यापार व्हायचा. हे सगळं तर आपण पुढे बोलणारच आहोत. ठीक आहे, तर जसं मगाशी मी म्हणाले, कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळालाय. मगाशी आपण पाहिलं का इमेज मध्ये कालीबंगन कुठे आहे, जस्ट 2 मिनिटात बघूया आपण. इथे कालीबंगन दिसत असेल, आय होप. हे राजस्थानामध्ये, आजच्या राजस्थानामध्ये कालीबंगन आहे. ठीक आहे, तर तिथे नांगरलेल्या शेताचा पुरावा सापडलेला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी पिकं, गहू, बार्ली, सातू किंवा नाचणी, वटाणा, तीळ, मसूर अशा पद्धतीची पिकं घेतली जात होती. ठीक आहे, आणि दुसरं स्टार मार्कवाला गोष्ट काय आहे, ते इथे कापूस सर्वात आधी पिकवला गेला आहे. तर काही वर्षांपूर्वी ना प्रश्न आलेला होता की सिंधू संस्कृतीतील लोकांना कापूस माहीत होता की नाही, अशा पद्धतीचा प्रश्न आलेला होता. तर त्यांना कापूस खूप चांगल्या पद्धतीने माहिती होता. इनफॅक्ट कपडे शिवण्याची जी कला आहे त्याबद्दल, म्हणजे त्यामध्ये पण त्यांनी बऱ्याच पद्धतीने प्रगती केलेली दिसून येते. म्हणजे तो ट्रेडिंग व्हायचं त्या कापडाचं, हे सगळं म्हणजे तिथल्या एव्हिडन्सेसमध्ये, पुराव्यांमधनं आपल्याला समजतं. तिथे धान्याची कोठारं सुद्धा सापडलेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये आपल्याला येऊ शकतं की कोठारं म्हणजे नेमकं काय काय सापडले, त्यामध्ये धान्याची कोठारं सापडलेत का, तर हो, सापडलेली आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे बरंच डिटेल आहे बुक्समध्ये, पण मी जे जे गरजेचं आहे तेवढं स्लाइड्स मध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर भांडी कशी होती, चाकावर बनवलेली असायची, काळ्या रंगाने एक सुबक नक्षीकाम केलेली भांडी असायची, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हडप्पा संस्कृतीचे लोक जे आहेत ते मृतदेहाचं दफन करताना त्या शवाबरोबर मातीची भांडी सुद्धा पुरायचे. ठीक आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की शवाबरोबर ह्या सगळ्या वस्तू सापडलेल्या आहेत, म्हणून तसं सांगितलं गेलंय. ठीक आहे, त्याच्यावर इथे दिसतंय तुम्हाला, इमेजेस मध्ये दिसतंय की त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, रंगकाम, आणि ते अजून पण जसं तसं आहे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. नंतर जसा पहिल्यांदा प्रश्न विचारला होता की मुद्रांच्या बाबतीत, तर मुद्रा चौरस आकाराच्या असायच्या, स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवलेल्या असायच्या. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. मुद्रांवरील आकृती, जसं वेगवेगळ्या प्राण्यांची आकृती असायच्या, ज्या प्राणी आपल्याला माहिती आहेत, हत्ती, बैल, गेंडा, म्हैस, वाघ इत्यादी. पण एक शृंग, म्हणजे ज्याला आपण युनिकॉर्न असं म्हणतो, जसं इथे ह्या इमेजमध्ये दाखवलंय, ह्या इमेजमध्ये हा एक शृंगासारखा कल्पित प्राणी सुद्धा पाहायला मिळतो. ठीक आहे, आता घोड्याची चित्र असलेली मुद्रा सापडलेली नाहीये, फक्त काही ठिकाणी अवशेष सापडलेले आहेत. म्हणून घोडा हा प्राणी नेहमीच्या वापरात होता की नाही याबाबत शंका आहे. 2 वर्षापूर्वी राज्यसेवेला प्रश्न आलेला होता की घोडा हा प्राणी किंवा कुठला प्राणी असा की जो माहीत होता की नाही याबाबत शंका आहे. ठीक आहे, तर तो घोडा का, कारण की घोडा असलेली मुद्रा, घोड्याचे चित्र असलेली मुद्रा सापडलेली नाही. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की घोड्याचे अवशेष कुठे सापडले, कोणत्या ठिकाणी, कोणत्या, एक सेकंड हा, कोणत्या ठिकाणी सापडले हे तुम्ही मला सांगणार आहात. ल्युसेंट जी के बुक फॉलो करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर नक्की सापडेल. घोड्याचे अवशेष सिंधू संस्कृतीतल्या कुठल्या ठिकाणी सापडलेत, आणि खूप मोजक्या ठिकाणी सापडलेले आहेत. इम्पॉर्टंट आहे, आणि आय होप तुम्हाला उत्तर येईल. ठीक आहे, नंतर कुत्रा ह्या प्राण्याला ना काही वेळेस मृतदेहाबरोबर पुरले असल्याचे पुरावे सुद्धा सापडलेले आहेत. म्हणजे जनावर जर आवडता प्राणी असेल तर कदाचित त्या मृतदेहासोबत त्यांनी तो पुरला असेल. ठीक आहे, आणि एका ठिकाणी ना स्त्री आणि पुरुष यांचं पण एकाच शवपेटीमध्ये म्हणूयात किंवा एका खड्ड्यामध्ये दोन्ही शव एकाच ठिकाणी पुरल्याचा पुरावा सुद्धा आहे. ठीक आहे, तर तशा पद्धतीचं मी जेव्हा लाईव्ह असेल, लाईव्ह क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला ते जरा एक्सप्लेन करेल, तशा पद्धतीचा एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लिपी, तर लिपी अजूनही डिसिफर झालेली नाही कारण की ती चित्रलिपी आहे.
ती अजून वाचता आलेली नाही, उकल झालेली नाहीये. ठीक आहे. आणि लिखाणाची पद्धत उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे, म्हणजे त्याला बॉस्टोफेडॉन असं म्हणतात. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीची लिपी आहे. आपल्याला त्याची पद्धत कदाचित नाही विचारणार, जो तुम्ही UPSC-ला असाल तर विचारू शकतात, MPSC मध्ये इतकं डिटेल नाही विचारत. तर चित्रलिपी होती एवढं लक्षात घ्या, आणि त्याची उकल अजून झालेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला नाही माहिती की नेमकी संस्कृती काय होती. ठीक आहे. वाचता न आल्यामुळे आपण फक्त गेस केलंय हे सगळं. ठीक आहे. आणि मुद्रा ज्या मगाशी मी म्हणाले ते जवळपास 4000 सापडल्यात आणि 4000 प्रकारचे वेगवेगळे आपल्याला सिम्बल्स सापडलेले आहेत. ठीक आहे. खेळणी कशी होती, आता त्यावेळेस ह्या खेळण्यांच्या पद्धतीवरून पण कळतं की त्यावेळेस कुठल्या पद्धतीचं चाक असावं किंवा कशा पद्धतीच्या गाड्या असाव्यात. ही टेराकोटापासून बनवलेल्या खेळणी असायच्या. ठीक आहे. तर खेळण्यांवरून बऱ्याचशा लाईफस्टाईलची ती उकल झाली होती त्यावेळेसच्या. नंतर कला म्हणजे मूर्तिकला, त्याच्यावरून वस्त्र किंवा दागदागिने कसे वापरले जातात त्याची माहिती मिळते. हे कदाचित एका प्रमुख व्यक्ती असावेत, त्यांचं हे मूर्ती असावी, कारण की त्यांच्या पेहरावावरून कळतंय. आणि फिनिशिंग खूप चांगल्या पद्धतीने दिलेली असल्यामुळे ते कलेत खूप पारंगत होते हे दिसून येतं. ठीक आहे. परत इथे ह्या स्त्रीच्या हातामध्ये जितक्या बांगड्या आहेत किंवा त्यांचे जे आभूषण आहेत त्यावरून पण तेव्हाची लाईफस्टाईल समजते. ठीक आहे. तर कला जी आहे, कला किंवा चित्रकला जे असतील त्या गोष्टी लोकजीवन म्हणजे इतिहास उलगडतात. हे फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. दागदागिने कसे होते, तर सोने, चांदे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचा वापर असायचा दागदागिन्यांमध्ये. धातू जो आहे, तांबे, ब्रॉन्झ, सोने या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि हा ब्रॉन्झ काळ म्हणून ओळखला जात होता, हे लक्षात घ्या. ब्रॉन्झ काळ खूप इम्पॉर्टंट आहे. पण इथे जसं मी येलो मार्क केलं, लोखंड माहित नव्हतं. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट दाखवायची राहिली. इथे हे जे चाक दिसतंय, भरीव चाक असं म्हणतात याला. ठीक आहे. भरीव चाक. तर ही चाकं जी आहेत ना, ही सिंधू संस्कृतीमधली लोक वापरायची, म्हणजे तिथल्या गाड्यांना ही भरीव चाकं असायची. आणि जेव्हा तुम्ही वैदिक संस्कृतीचा अभ्यास कराल तेव्हा तिथे आर्याची चाकं आहेत. आर्याची चाके ही वैदिक संस्कृतीमधली आहे. ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे वैदिक आणि सिंधू संस्कृतीमधला, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण वैदिक संस्कृतीबद्दल अभ्यास करू तेव्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याची इमेज पण दाखवून देईल. आणि आय होप तुम्हाला माहिती असेल की आर्याचं चाक म्हणजे नेमकं काय. तर ही जी भरीव चाकांच्या गाड्या होत्या ह्या सिंधू संस्कृतीमधल्या असायच्या. मग वाक्य कितीही फिरवून आलं तरी माहिती असायला हवं. ठीक आहे. तर हे बारीक सारीक जे लिहिलंय, जे सांगितलंय हे खूप इम्पॉर्टंट कीवर्ड आहेत ह्या सगळ्या गोष्टींमधले, ह्या पूर्ण स्टडीमधले. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी यांना लोखंड माहित नव्हतं, अजिबात माहित नव्हतं. म्हणजे लोखंडाचा वापर नंतरच्या काळात झालेला आहे, हा ब्रॉन्झ काळ आहे. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की लोखंड माहित होतं का, नाही माहिती. ब्रॉन्झ या धातूचा वापर खूपदा केला गेलाय. नंतर आहे व्यापार आणि वाणिज्य. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात आणि भारताबाहेर सुद्धा व्यापार करायचे. आणि त्याचा पुरावा म्हणजे लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. आता लोथल कुठे आहे, गुजरात येथे. ठीक आहे. मला तुम्ही सांगणार आहात की लोथल या ठिकाणी उत्खनन कोणी केलं. लोथलचे जे उत्खनन आहे कुणी केले. ठीक आहे. तुम्ही मला सांगणार. आणि रेफरन्ससाठी सांगते, 11वीचं पुस्तक आहे, 11वी स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, 11th स्टेट बोर्ड. ठीक आहे. तर हे तुम्ही फॉलो करा. नंतर आहे वस्तूंची निर्यात आयात व्हायची त्यावेळेस व्यापार खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी मार्गाने व्हायचा. खुष्कीच्या मार्गाने म्हणजे रस्त्याने. ठीक आहे. आणि सागरी मार्ग जसं बोटीने. ठीक आहे. म्हणजे मोस्टली अरबी समुद्रामार्गे व्हायचा. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवरती जहाजांची चित्र कोरलेली आहेत. त्यावरून असं कळतं की जहाजांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला जात होता. आणि जसं इथे या इमेजमध्ये आपल्याला दिसतंय की इथे गोदी, इथे जहाज दिसत आहेत आपल्याला, तर ही अवशेषांच्या आधारे पुनर्रचना केली, पण अशाच पद्धतीचा स्ट्रक्चर त्यावेळेस असावा असं कन्सिडर केलं गेलंय. ठीक आहे ना इंटरेस्टिंग. आय होप इंटरेस्टिंग आहे. आणि धार्मिक संकल्पना कशा होत्या, तर लोक निसर्ग पूजक होते.
पुरुष देवता शिव पशुपती आणि स्त्री देवता यांच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. शिव पशुपती यांची मुद्रा सापडलेली आहे, मूर्ती सापडलेल्या आहेत. निसर्ग देवता म्हणजे स्त्री देवता असलेल्या मूर्ती बऱ्याचशा सापडलेल्या आहेत, पण कुठेही मंदिर सापडलेलं नाही. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला 4 स्टेटमेंट्स देतील आणि त्याच्यामध्ये कदाचित शेवटचं स्टेटमेंट असं देतील की मंदिरं होती, विशाल मंदिरं होती. तर नाही, विशाल मंदिरं नाही, म्हणजे मंदिरासारखा स्ट्रक्चर नाही सापडला तिकडे. ठीक आहे. लोक निसर्ग पूजक होते, मोठ्या प्रमाणात हवनकुंड सापडले. ठीक आहे. स्वस्तिक असलेल्या मुद्रा सुद्धा सापडल्या, स्वस्तिक सापडलेले आहेत, जे आपण ताईत म्हणतात. ताईत कदाचित तुम्हाला माहित असेल, ते जे हातामध्ये बांधलं जातं किंवा गळ्यात बांधतात, ते पण बऱ्याचशा सापडलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून कळतं की त्यांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी कळतात. ठीक आहे. मृतदेह पुरताना ना शक्यतो उत्तरेकडे डोकं ठेवून पुरलेलं आहे. जेवढ्या पण डेड बॉडीज सापडलेल्या आहेत त्याच्यावरून कळतं की ते उत्तर दिशेला डोकं ठेवलेलं असायचं. ठीक आहे. आय होप इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्टिंग वाटत असेल. आय होप इंटरेस्टिंग वाटत असेल. राईट. तर ह्याची कारणं काय? ही सगळी जी इतकी मोठी फ्लरिश झालेली जी संस्कृती आहे ती लयाला जाण्याची कारणं काय? एक्झॅक्ट कारण अजून पण नाही माहिती, पण वारंवार येणारे पूर किंवा बाह्य आक्रमणं, पर्जन्यमान कमी होणं, नद्यांची पात्र कोरडी पडणं, भूकंप, समुद्र पातळीतील बदल, अशा कारणांमुळे ना लोकांनी मोठ्या प्रमाणात कदाचित स्थलांतर पण केलं असणार आणि त्यामुळे ह्या शहरांचा ऱ्हास झालाय. म्हणजे आपल्याला माहिती की ह्या शहरांचा विस्तार इतका मोठा होता आणि आता त्या ठिकाणी जसं आपण राजस्थान वगैरे ह्या ठिकाण बघतो की तिथे कसा प्रदेश आहे, वाळवंटी प्रदेश झालाय. त्यावेळेस कदाचित तिथे खूप चांगल्या पद्धतीने शेती होत असणार आहे. ऑब्व्हियसली पहिला शेतीचा पुरावा तिथे सापडलाय म्हणलं खूप चांगल्या पद्धतीने शेती होत असणार आहे. तर त्यावेळेस ही सिच्युएशन वेगळी असेल, क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळे असतील आणि नंतर बदललेले असतील. ठीक आहे. तर हा सगळा प्रवास जो आहे हा सिंधू संस्कृतीचा आहे. आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे त्याचा कालखंड, कुठल्या गोष्टी माहीत होत्या, कुठल्या गोष्टी माहीत नव्हत्या, जे हायलाइटेड पॉइंट्स आहेत तेच आपण चर्चा केलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला ऱ्हासाची कारणं नाही विचारणार, कारण की एमपीएससी मध्ये इतकं डिटेल नाही विचार, जे फिक्स नाहीये ते नाही विचारत. ठीक आहे. जर शुअर असतं तर विचारलं असतं. राईट सर. त्याच्यामुळे हे अगदी ह्याच्या का झालं, कशामुळे झालं, हा थोडासा बाजूला ठेवा. आपल्याला एवढं डिटेलमध्ये नाही जायचंय, आपल्याला फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने करायचंय. ठीक आहे. इन केस तुम्हाला इंटरेस्ट असेल तर इतिहासावरची अजून बरीचशी पुस्तकं आहेत, त्यावरती आपण चर्चा करू शकतो की हे जास्त डिटेलमध्ये करता येईल. ठीक आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, आता पहिल्यांदा 2, 3, 4 प्रश्न विचारून झालेत मला आतापर्यंत, मला असं वाटतंय. आणखीन एक प्रश्न की ह्याचा कालखंड कुठला आहे, कालखंड कोणता आहे नेमका? ठीक आहे. सिंधू संस्कृतीचा मी मेन्शन केलेला नाहीये, तर तो तुम्हाला लुसेंट जीके बुक मध्ये मिळेल किंवा 11वीच्या स्टेट बोर्डच्या नवीन पुस्तकामध्ये मिळून जाईल. पहिला दुसरा धडा आहे हडप्पा संस्कृतीचा, दुसरा धडा आहे मे बी त्याच्यामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला कालखंड सापडेल. राईट. तर लवकरच आपण लाईव्ह भेटणार आहोत या सगळ्या आणि अशाच बऱ्याचशा इंटरेस्टिंग टॉपिक सोबत आणि खूप साऱ्या प्रश्नांची चर्चा करूयात. परीक्षा जवळ येईल, म्हणजे आय गेस परीक्षा लवकरात लवकर होतील आणि तोपर्यंत आपलं सगळं रिव्हिजन व्हावं या हेतूने लाईव्ह आपण प्रश्नोत्तरांची चर्चा करू. ठीक आहे. तोपर्यंत काही डाऊट असेल तर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरती तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता आणि कमेंट करायला विसरू नका. हे सगळे जे आन्सर आहे तुमच्या मला कमेंट्समध्ये दिसू द्यात आणि प्लीज लाईक पण करा किंवा तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा आणि पुन्हा अशा इंटरेस्टिंग टॉपिक सोबत लवकरच भेटूया. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.